थांबा, पुढच्या वेळी तुम्ही वडापाव, भजी, समोसा किंवा कोणताही पदार्थ खरेदी करणार तर ही बातमी आधी नक्की ऐका, कारण महाराष्ट्रात आता अन्न विक्रेत्यांसाठी नियम बदललेले आहेत आणि नियम मोडला तर थेट कारवाई होऊ शकते। नमस्कार, मी गोपीचंद मिसाळ आणि तुम्ही पाहत आहात नवा लढा जनतेचा न्यूज। मित्रांनो, आपण अनेकदा पाहतो गरमागरम वडापाव घेतला की तो सरळ वर्तमानपत्रात गुंडाळून हातात दिला जातो। अनेकांना हा प्रकार अगदी सामान्य वाटतो, पण आता हा प्रकार नियम बाह्य आहे। महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA ने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की वर्तमानपत्रात किंवा छापील कागदात अन्न देऊ नका, कारण त्या कागदावरील शाईतील काही रसायने अन्नात मिसळू शकतात आणि त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते। आणि गोष्ट फक्त वर्तमानपत्राची नाही, आता हॉटेलचं स्वयंपाकघर स्वच्छ असलं पाहिजे। अन्न बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ पोशाख वापरला पाहिजे। वारंवार तेच खाद्यतेल वापरू नये। ग्राहकांना स्वच्छ पिण्याचं पाणी द्यावेच लागेल आणि काही मोठ्या हॉटेल व रेस्टॉरंट मध्ये मेनू मध्ये कॅलरी आणि ॲलर्जीची माहिती देणंही आवश्यक करण्यात आलं आहे। या मागचा उद्देश एकच आहे, जनतेला सुरक्षित, स्वच्छ आणि दमदार दर्जाचं अन्न मिळालं पाहिजे। FDA ने स्पष्ट इशारा दिला आहे की तपासणी दरम्यान नियमांचं उल्लंघन आढळल्यास दंड, परवाना, निलंबन किंवा इतर कायदेशीर कारवाई होऊ शकते। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक छोट्या टपरीवर तत्काळ कारवाई होणार, पण नियम सर्वांसाठी लागू आहेत आणि त्याचं पालन करणं आवश्यक आहे। आता आम्हाला सांगा, हे नियम योग्य आहेत का? तुमच्या परिसरात अजूनही वर्तमानपत्रात वडापाव किंवा भजी दिले जातात का? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। अफवापासून दूर राहा आणि खरी बातमी पहा नवा लढा जनतेचा न्यूजवर। मी गोपीचंद मिसाळ, पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या बातमीसह। नमस्कार।